तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. 4 ऑगस्ट 2024 आज आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीत पाऊस अति असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पातेगळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकामध्ये बघायला मिळतो. जसं की बघू शकता या ठिकाणी एकदम बारीक पातेगळ आपल्याला इथं बघायला मिळते, मोठी सुद्धा हिरवी पातेगळ बघायला मिळते. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकाचे फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे याची डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा विषय आहे, जर आपल्या शेतामध्ये पातीगळ होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला लगेच फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची औषधे आपण घ्यायला हवी याची तर आपण माहिती घेणारच आहोत. त्यापूर्वी पातेगळ हे नुकसानीचे का फायद्याचे याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये आज कपाशीला 55 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 55 दिवसामध्ये कपाशीची उंची ही जमिनीपासून ते शेंडापर्यंत 2 ते 2.5 फुटापर्यंत बघायला मिळते. आणि 55 ते 60 दिवसामध्ये कपाशीची जर आपल्या शेतामध्ये उंची एवढी असेल तर चांगल्या प्रकारे आपला प्लॉट आहे आपण समजू शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजेच कपाशी 60 दिवसाची असताना कपाशीची उंची 2.5 ते 3 फूट असताना पातेगळ होत असेल तर हे आपल्यासाठी नुकसानीचे आहे. आता नुकसानीचे का याची आपण माहिती घेऊया. आता या शेतामध्ये जर पातेगळ अधिक होत राहिली तर या दोन फळफांद्यातील अंतर हे एकदम वाढून जाते. म्हणजेच पातेगळ जास्ती होत राहील तर अंतर हे लांबते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण खत दिलं किंवा फवारणी करताना टॉनिक विद्राव्य खत दिलं त्यामुळे परत हे अंतर डबल होऊन जाते. म्हणजे जिथं 3 किंवा 4 इंच येते तिथं 5 ते 6 इंच आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच ज्या ठिकाणी कपाशीची उंची अधिक आहे अशा ठिकाणी पातेगळ होत असेल तर त्यामध्ये आपले नुकसान आहे. अशा ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा विषय, 60 दिवसामध्ये जर आपल्या कपाशीची उंची फक्त 1.5-2 फूट असेल म्हणजेच कपाशीची उंची अधिक नाही, फांद्या एकदम जवळजवळ आहेत आणि अशा ठिकाणी जर आपली पातेगळ होत असेल तर हे आपल्यासाठी फायद्याचे आहेत. आता फायद्याचे काय याविषयी आपण माहिती घेऊया. आता बघू शकता ही फळफांदी आहे, म्हणजे मुख्य फळफांदी आहे, इथं पातेगळ झाली. आता अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करताना जिथं पातेगळ झाली तिथं परत पाती आपल्याला बघायला मिळते, यात काही शंका नाही. पण इथं पातेगळ झाल्यामुळं काय होते, जर आपल्या कपाशीची उंची कमी असेल आणि आपल्या शेतामध्ये 25-30% पातेगळ झाली असेल तर कपाशीची हाईट ही चांगल्या प्रकारे वाढते. पण झाड लहान असताना अधिक पाते लागले आणि पातेगळ नाही झाली तर कपाशीचे जे फूल आहेत हे डायरेक्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या फळफांदीवर आपल्याला लवकर बघायला मिळते. म्हणजे 4-5 फुटाच्या आतच आपल्या कपाशीचे आयुष्य संपून जाते. पण या उलट जर पातेगळ होत राहिली तर कपाशीची उंची ही अधिक वाढते. म्हणजे कपाशीची उंची 5-6-7 फुटापर्यंत जाऊ शकते. पण कपाशीची हाईटच कमी आहे आणि अशा ठिकाणी भरपूर पात्या लागल्या आणि पातेगळ होत नाही तर अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये कपाशीची उंची वाढणार नाही. तर पातेगळ फायद्याचं कुठे आहे, जिथं कपाशीची वाढ झाली नाही त्या ठिकाणी. शेतकरी मित्रांनो नंतर महत्त्वाचा विषय आहे की पातेगळ व्हायला नाही पाहिजेत यासाठी फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला हवे. तर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे बारीक पातेगळ होत असेल तर अशा ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपल्याला कीटकनाशक घेणं महत्त्वाचं आहे. आता कीटकनाशक आणि पातेगळीचा काय संबंध आहे याविषयी आपण माहिती घेऊया. आता या ठिकाणी बघू शकता इथं पातेगळ झाली, इथं बारीक पातेगळ आहे. जेव्हा या प्लॉटवर किंवा या कपाशीवर आळीचा प्रादुर्भाव होतो, आता यामध्ये तर जीन्स आहे, जिथं नॉन बीट आहे त्या ठिकाणी आळी मरणार नाही. पण ज्या ठिकाणी जीन्स आहे म्हणजे ज्या झाडामध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे त्या ठिकाणी आळीनं डंक मारला तरी आळी उपाशी राहून मरून जाते. पण जेव्हा आळी या पात्यावर डंक मारते ही पातसुद्धा खाली पडून जाते. म्हणजेच आळी एवढी हुशारी आहे, आळी तर मरतेच पण पातगळसुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे ॲसिपेट 75% हे 30 ग्राम. ॲसिपेट 75% 30 ग्राम आपल्याला कंटिन्यू घ्यायचं आहे शेवटच्या फवारणीपर्यंत. यासोबत आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल, पांढरे मच्छर असेल तर आपल्याला पाठीमागून बघायचं आहे. पांढरे मच्छर असेल तर अशा ठिकाणी ॲसाटामास्पाईड 20% हे 10 ग्राम घ्यायचं आहे. यासोबत जर आपल्या शेतामध्ये थ्रिप्स असेल तर एक्ट्रा म्हणजे थायमेक्टोझॉन हे 10 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. आणि यासोबतच जर आपल्या शेतामध्ये जे पाते आहेत हे जर पिवळे म्हणजे याचा काठवा जर पिवळा पडून जर खाली पडत असेल म्हणजे हे पूर्ण काठवा पिवळा पडत असेल आणि खाली पडत असेल तर अशा ठिकाणी ब्ल्यू कॉपर हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया आपल्याला पंपमध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन लवकरात लवकर करायचं आहे. आणि लगेच 5व्या किंवा 6व्या दिवशी हीच फवारणी आपण परत रिपीट करू शकता.
तर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी पातेगळ होत आहे अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीच्या शेड्यूलखाली फवारणी व्यवस्थापन घेतले आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी पातेगळ आपली झाली आहे त्या ठिकाणी परत याच पद्धतीमध्ये या नियोजनाखाली जिथं आपल्या शेतामध्ये पाती पडली तिथं परत पाती आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वाचं आहे, पातेगळ अधिक झाली, कपाशीची उंची कमी राहिली तर अशा ठिकाणी फायद्याचेच आहे. कपाशीची हाईट खूप झाली आणि पातेगळ होत असेल तर अशा ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. त्याचबरोबर खत व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे. खत देताना जर आपण लेट झाला आणि भरपूर प्रमाणात पाती लागली असेल तर अशा ठिकाणी जे काही अन्नद्रव्य आहे जमिनीतून चांगल्या प्रकारे वापसा जर नसेल आणि खत व्यवस्थापनसुद्धा आपण केले नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला 10 ते 15-20% पातेगळ बघायला मिळते. तर अशा ठिकाणी लवकरात लवकर खत व्यवस्थापन त्याचबरोबर लवकरात लवकर फवारणी व्यवस्थापन सुद्धा करणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.